नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आम्ही आज चाललो आहोत नाशिकला आणि नाशिकला कुठे जाणार आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल. हा ब्लॉग सुरू करता करता मला एवढा उशीर झाला ना, कारण की श्वेता आहे ती मॉर्निंग पर्सन पण नाही आणि नाईट पर्सन पण नाही. सो आम्हाला लवकरात लवकर घरातून निघायचं होतं आणि समृद्धी गाठायचं होतं. त्यामुळे आम्ही आता ब्लॉग सुरू करत आहोत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. डिसेंबर एंड म्हणजे या वर्षाचा शेवट आपण देवदर्शनाने करूया अशी आमची दोघांची इच्छा होती. आणि फायनली आमचं नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जायचा प्लॅन केला. आणि शिवाय अतुलला सुट्टी देखील होती. इथे गेल्यावर एक दिवस राहून मग बाकीचे प्लेसेस एक्सप्लोअर करायचा असा आमचा विचार होता. म्हणून रात्री हॉटेलमध्ये न राहता आम्ही गजानन महाराजांच्या मठात स्टे करायचं ठरवलं. तिकडे वेकेशन आणि वीकेंडमुळे लोकांची खूप गर्दी होती. रूम भेटणं सुद्धा भेटेल की नाही असं आम्हाला वाटत होतं, पण 2 तास आम्ही वेट करून फायनली आम्हाला रूम मिळाली. मग थोडं रिफ्रेश झालो आणि खालच्या परिसरात थोडं रिलॅक्स व्हायला आलो. महाराजांचं मंदिर आणि परिसर खूप स्वच्छ, खूप शांत आणि खूप रिलॅक्स वाटत होतं. इथे संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टाइम महाराजांची आरती होते. सो हा मंदिराचा एंट्रन्स आहे. मेन मंदिर म्हणजे जे गजानन महाराजाचं जे मठ आहे तिकडे हे एक मंदिर आहे. तिकडचा हा एंट्रन्स आणि समोर हे मंदिर आहे. मस्त व्हाईट मार्बलचं मंदिर बनवलं आहे. आता कसं संध्याकाळ होत चालले ना, तर आता लाईटिंग्स वगैरेमध्ये थोडंसं शांत सुंदर दिसेल, पण अजून लाईटिंग्स वगैरे इकडे काय ऑन नाही केलेली आहे लोकांनी. हे असं सुंदर असं गार्डन वगैरे इकडे बसायला वगैरे बनवलं आहे. आम्ही दर्शनाला दुसऱ्या दिवशी जाणार होतो, पण आमच्याकडे वेळ होता आणि मठापासून मंदिर 15-20 मिनिटाच्या अंतरावर होतं. म्हणून आम्ही दोघेही संध्याकाळी 7 वाजता पायीच दर्शनाला गेलो. गर्दी खूप होती, तरी अंदाजे संध्याकाळी तरी 4 तास आरामात दर्शनाला लागले असते. म्हणून लांबूनच आम्ही मंदिराचं कळस दर्शन केलं. त्यानंतर थोडीफार शॉपिंग करावीशी वाटली, म्हणून बघितलं बॅग्स वगैरे अफोर्डेबल होत्या. काही बसेस तिथे फक्त 100 रुपीजलाच होता, त्यामुळे शॉपिंगही केली मी बऱ्यापैकी. शिवनेरी गुळाचा चहा. दोघांना भूक नव्हती म्हणून आम्ही एकच छोले भटुरे ऑर्डर करून रूमवर झोपायला गेलो. सो नेक्स्ट डे आम्ही मॉर्निंग 6 वाजता लाईनीमध्ये उभं राहिलो दर्शनासाठी. पण तिकडे एवढी गर्दी होती, लोक रात्रभर ती लाईनीमध्ये उभं राहून दर्शनासाठी वेट करत होतं. सो आम्हालाही ऑलमोस्ट 10:30-11 वाजले दर्शन करता करता. फटाफट आम्ही दर्शन करून आलो आणि मंदिराच्या परिसरमध्ये काही पिक्चर्स क्लिक केले, पण गर्दी असल्यामुळे ना तिकडे काही क्लिक करायला जास्त भेटत नव्हतं. सो मी मोजकेच पिक्चर्स क्लिक केले आणि तिकडून लगेच रूमवर निघालो. 2 बेड त्याच्यामध्ये खूप सँडल्स वगैरे आहे. तिथे वरती बघा हॉल अँड बाथरूम कंबाईन आहे. तसं स्टोरेज बोलतो फर्निचर बॉक्स आहे इथे. आणि हा एक mirror. काळाराम मंदिरामध्ये आहे. तुम्ही बघू शकाल दर्शन एकदम छान झालं आमचं. पंचवटीमध्ये अजून हे सीतेचे 5 वटवृक्षाचं वगैरे एक 2 असं मंदिर आहे. आम्ही व्हिजिट करणार आहोत. आता आम्ही या मंदिरात आलो.
2 वाजता आमचं दर्शन झालं. 15 मिनिटातच दर्शन झालं. गर्दी फार नाही आहे. आजूबाजूला झाडं असल्यामुळे लोक इथे बसतात आणि छान असं रिलॅक्स करतात. छान वाटतं. आणि फक्त रामाची मूर्ती नाही तर लक्ष्मण आणि माता सीतेची मूर्ती आहे. तर ती पण मूर्ती खूप सुंदर आहे. पूर्ण काळ्या दगडाची बनवली त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसते. त्यानंतर आम्ही कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो. हे मंदिर काळाराम मंदिरापासून अगदी जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. आतमध्ये कपालेश्वर महादेव मंदिराला स्पर्श करता येत नाही, म्हणून त्यांची प्रतिकृती बाहेर स्पर्श करण्यासाठी भक्तांसाठी ठेवलेली आहे. बाहेर आपण स्पर्श करून दर्शन करू शकतो. मंदिराच्या मागच्या बाजूला हे गोमुख आहे, ज्यातून महादेवाला अर्पण केलेलं पाणी बाहेर येते. हे छोटेसे शिवलिंग आहे, गोमुखाच्या थोडंसं पुढे इथे ठेवलेलं आहे. आणि कपालेश्वर महादेवाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच उजव्या बाजूला हे गणपतीचं मंदिर आहे. आणि ही आहे सीता गुहा, जिथे पंचवटी बोललं जातं, जिथे 5 वडाची झाडे आहेत. ही जी लाईन दिसते इथनं सीता गुफेसाठी आतमध्ये प्रवेश आहे, पण सध्या तिथे काम चालू आहे, त्यामुळे या बाकीच्या 5 झाडांभोवती असा शेड करून तिथे जाण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे फक्त सीतेच्या गुफेसाठीच प्रवेश होता. खूप गर्दी होती, त्यामुळे आतमध्ये आम्हाला व्हिडिओ नाही करता आला. ही पण एक छोटीशी गुहा आहे, जिथे सीता माताचं जिथे त्या स्वयंपाक करत होत्या, ते स्वयंपाकघर आहे. आणि पुढे जाऊन गोशाळा आहे. राम मंदिरातील पुराण आख्यायिकेनुसार पूर्वी इथे नागपंथ साधू राहत असत. त्यांनाच या ठिकाणी काही अंतरावर सीता मातेच्या पुढे श्रीराम, लक्ष्मण यांच्या मूर्ती सापडत गेल्या. त्यानुसार त्या ठिकाणी सीता कोण, राम कोण, लक्ष्मण कोण असं बनवण्यात आलं. पंचवटीत सीता गुफा या ठिकाणी 5 वडाची वृक्ष अजूनही आहेत, म्हणून या ठिकाणाला पंचवटी असं नाव पडलं अशी मान्यता आहे. इथे अनेक लहान मंदिरं आहेत, जसं की पंचमुख हनुमान, सांडवी माता मंदिर, शनिदेव मंदिर, राम मंदिर. म्हणून याला भारताची दक्षिण काशी म्हणून सुद्धा नाशिकला ओळखलं जातं. Cobblestones glisten, the city hums low. A drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels heaven sent. Through bookstore window. हे स्टारलाइट रेस्टॉरंट आहे सुला वाईनयार्डचं. इथे बसून तुम्ही फूड एन्जॉय करू शकता, प्लस फूड एन्जॉय करता करता तुम्ही पुरा सुला वाईनयार्डचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. स्टारलाइट टेरेसचा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही आता जातो आहोत वरती. बघूया वरती कसा व्ह्यू दिसतो. तर एंट्री केली आहे खालून, म्हणजे गार्डन सगळं बघून झाल्यावर आता आम्ही वर जातो. हे वाईनयार्ड शॉप आहे, जिथून तुम्ही वाईन परचेस करू शकतात आणि बाजूलाच वाईन टेस्टिंगचं एक कॅबिन आहे. हा छोटासा एक पेस्ट्री शॉप आहे, जिथून तुम्ही पेस्ट्रीज घेऊ शकतात आणि हे पेस्ट्री स्पेशली आपल्या वाईनयार्डच्या फ्रूट्सपासूनच बनलेले आहे. आम्ही एक स्ट्रॉबेरी आणि एक डार्क चॉकलेट घेतला आहे. सो मित्रांनो, दॅट्स ऑल फॉर द डे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.